रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही। गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनं गोंदिया जिल्हा हादरून गेलाय। पोटच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे। खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून ही निर्गुण हत्या करण्यात आली आहे। हत्या केल्यानंतर त्यानं नातेवाईकांना नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगितलं आणि अंत्यसंस्कार केला। मात्र पोलिसांना संशय आला आणि मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता सत्य समोर आलंय। पुढे आलेल्या माहितीनुसार मृतकाचं नाव भारती सहारे असे। खर्चासाठी त्यांनी आपल्या मुलाला पैसे न दिल्याच्या रागातून मुलानंच गळा दाबून आणि डोके जमिनीवर आपटून जन्मदात्या आईचा जीव घेतल्याचं समोर आलंय। भारती सहारे आपल्या 17 वर्षीय मुलासोबत राहत होत्या। त्यांच्या पतीच्या निधनानंतर ती गावातच नड्डे आणि अंडी विकून आपला उदरनिर्वाह करत होती। भारतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता। पैसे मागण्यावरून 26 जूनच्या रात्री दोघा मायलेकांमध्ये वाद झाला। या वादात मुलानं आईचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले आणि यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्राव झाला आणि मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर त्यांनी नातेवाईकांना आईचा मृत्यू नैसर्गिक झाला असल्याचं सांगितलं आणि अंत्यसंस्कार केले। मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर खड्ड्यात पुरलेले मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर या घटनेचं बिंग फुटलंय। या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी 17 वर्षीय विधी संघर्षित बालकावर भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केलाय। सध्या पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।